साठी आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। या आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे। आंदोलनादरम्यान प्रशासन आणि सरकारमध्ये अनेक चर्चा झाल्या, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा आणखी वाढलेल्या दिसत आहे। म्हणजे शेतकऱ्यांनो, आता तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे, कारण की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा मुद्दा उचलल्याने आता त्यांना भर आणि आनंदाची बातमी लवकरच भेटू शकते। आंदोलनाच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांची भेट दिली होती। त्यांनी रोहित पवार आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची सहकार मंत्र्यांशी फोनवर चर्चा घडवून आणली। या चर्चेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा केंद्रस्थानी होता, त्यामुळे आंदोलनाला नवे वळण मिळाले आहे। सरकारने यापूर्वी कर्जमाफी दिली असल्याचे सांगितले आहे। या कर्जमाफीमध्ये कोणत्याही प्रकारच्या अटी किंवा शर्ती नसतील असे स्पष्ट करण्यात आले। ज्यांना यापूर्वी लाभ मिळाला आहे त्यांनीही यावेळी मदत मिळू शकते, मात्र त्यासाठी अतिरिक्त ठराविक मर्यादा लागू शकते। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आल्याची चर्चा सुरू आहे। रोहित पवार यांच्या आंदोलनामुळे सरकारवर दबाव निर्माण झाला आहे, त्यामुळे कर्जमाफीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे। शेतकरी वर्ग याकडे लक्ष आशेने पाहत आहे। मंत्री देवेंद्रजी साहेब यांच्यात मोठी चर्चा घडून आली। यांनी शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे। कर्जमाफीबाबत सरकार लवकरच निर्णय घेईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे, त्यामुळे ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे। शेतकरी या निर्णयाची वाट पाहत आहे। रोहित पवार यांनी अनेक दिवस अन्नत्याग आंदोलन केले होते। शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी त्यांना कठोर भूमिका घेतली होती। आंदोलनादरम्यान त्यांनी सरकारकडे विविध मागण्या मांडल्या। त्यातील प्रमुख मागणी म्हणजे सरसकट कर्जमाफीची होती। 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे। यामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो। सरकारकडून याबाबत अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे। अधिकृत घोषणा झाल्यानंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होईल। कर्जमाफीचा लाभ सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळावा अशी मागणी होत आहे। अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याने या निर्णयाकडे लक्ष लागले आहे। सरकारने निधीची उपलब्धता लक्षात घेऊन नियोजन सुरू केले आहे, त्यामुळे टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे। सरकारने कर्जमाफी एकाच टप्प्यात न करता 2 टप्प्यात करण्याचा विचार केल्याचे सांगितले जात आहे। यासाठी मोठ्या प्रमाणात विविध म्हणजेच की नीतीची आवश्यकता आहे, त्यामुळे आर्थिक नियोजनात करून निर्णय घेतला जाईल। शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहे। शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचे प्रोत्साहन अनुदानाबाबतही उत्सुकता आहे। काही पात्र शेतकऱ्यांना हा लाभ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। यासाठी सरकारकडून निकष निश्चित केले जाऊ शकतात। अधिकृत माहिती झाल्यानंतर निश्चितच शेतकऱ्यांना याचा लाभ होऊ शकतो। सध्या राज्यातील शेतकरी कर्जमाफी आणि प्रोत्साहन लाभाच्या निर्णयाकडे आशेने पाहत आहेत। सरकारच्या पुढील घोषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। हा निर्णय लाखो कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर परिणाम करणारा ठरू शकतो, त्यामुळे शेतकरी अंतिम निर्णयाची प्रतीक्षा करत आहे। त्यासाठी ही मोलाची बातमी ठरणार, कारण की आता रोहित पवारांनी अन्नत्याग केला आणि त्यांच्या जे पण भूमिका आता घेतलेल्या आहे सरकारमध्ये आता सकारात्मक गोष्टी दिसून येत आहे। मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावरून सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार पण आता शेतकऱ्यांच्या बाबत सकारात्मक निर्णय राज्य सरकार घेईल असे ठरून येत आहे। म्हणून शेतकरी बांधवांनो, लगेच याबाबत कोणती स्पष्टता आल्यावर आपण लगेच तुम्हाला कळू। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यास धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना हा व्हिडिओ लगेच शेअर करा। धन्यवाद।